सोबत आहे श्रावणी डोणगे. श्रावणी, सगळ्यात आधी तुझं मनापासून अभिनंदन. तुझं शाळेचा अभ्यास आणि तुझं ही जी एक्झाम आहे ही इतकी, आता एवढा मोठा तुला त्यांनी दिलेले स्कॉलरशिप असेल तर हा पण एक टफ स्टडी होता, बरोबर? तर तू शाळेचा अभ्यास आणि हा स्टडी कसा मॅनेज केला? ही एक्झाम माझी जेव्हा 10th प्रिलियम सुरू होतं तेव्हाच ही एक्झाम पण सुरू होती. तर टाइम मॅनेजमेंट साठी मी करायचे असे की संध्याकाळचा टाइम माझा 10thच्या स्टडीसाठी मी ठेवायची आणि सकाळचा जो टाइम असायचा पहाटेचा तो मी युजली UWCच्या प्रिपरेशनसाठी ठेवायचे. प्रिपरेशनसाठी रिटर्न ह्याच्यासाठी तर मोस्टली स्कूल मधल्या लायब्ररीमध्ये टाइम जायचा बुक्स वगैरे रेफरन्स घेण्यासाठी. आणि नंतर जेव्हा माझं फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्शन झालं तेव्हा मी ChatGPT सोबत प्रॅक्टिस करायची, इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करायची. तर त्याच्यामध्ये पण माझा पहाटेचा वेळ युटिलाइज व्हायचा. ग्रेट. म्हणजे श्रावणीने बघा AI टूल्स यूज केलेले ह्या प्रिपरेशनसाठी, हा एक तुमच्यासाठी फार महत्वाचा सगळ्यांसाठी लेसन आहे. तर तुझं जे हे सक्सेस आहे याच्यामध्ये तुझे पेरेंट्स, तुझे रिलेटिव्ह किंवा तुझे टीचर्स असतील किंवा फ्रेंड्स असतील, तर या लोकांनी कसं कॉन्ट्रीब्युट केलेली? पॅरेंट्स म्हणायचं तर ते मला घरात खूप वेळ देत होते. युजली 10th म्हणलं की सगळ्याच पॅरेंट्सची तशी परिस्थिती असते, मुलांना वेळ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. तसंच माझे पॅरेंट्सही होते, ते मला रात्री उठवायचे किंवा जेव्हा पण शांत वेळ मिळायचा तेव्हा ते मला असं उपदेश करायचे की तू अभ्यास कर म्हणून.